येस, गुड इव्हनिंग डिअर ॲस्पिरंट्स. आय होप सगळ्यांचा अभ्यास या ठिकाणी व्यवस्थित चालू असेल. नाव वेलकम बॅक टू राजमुद्रा आयएस ऑनलाईन प्लॅटफॉर्म अँड नाव वी आर कंडक्टिंग आवर पॉलिटिकल सायन्स लेक्चर सिरीज. ओके, सो या लेक्चर सिरीजमध्ये आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहेत पंचायत राज व्यवस्थेतील सेकंड लेक्चर. ते म्हणजे कोणतं असणार आहे? महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेची असणारी वाटचाल. लेट मी रिमाइंडर टू यू ऑल, आपण लास्ट लेक्चरला या ठिकाणी भारतातील पंचायत राज व्यवस्था जी आहे या पंचायत राज व्यवस्थेचं आपण या ठिकाणी लास्ट लेक्चरला काय केलेलं आहे, आपण या ठिकाणी जो बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड पण बघितलेलं आहे आणि ॲज वेल ॲज आपण ज्या मेजर कमिटीज ज्या होत्या महाराष्ट्रातील असणाऱ्या महत्वाच्या भारतातील असणाऱ्या महत्वाच्या ज्या कमिट्या होत्या पंचायत राजला एस्टॅब्लिशमेंट करण्याच्या दृष्टीने फ्रॉम द गुलजारीलाल नंदा समितीपासून तर लास्ट काय आहे गाडगीळ समितीपर्यंत, आणि त्यासोबतच गाडगीळ समितीने जो काही फोकस टाकलेला आहे पंचायत राज व्यवस्थेला कॉन्स्टिट्युशनलायझेशन करण्यासाठी, संविधानीकरण करण्यासाठी, म्हणजेच आपण या ठिकाणी काल भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा इत्थंभूत सर्व माहिती या ठिकाणी घेतलेली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. नाव आजच्या या सेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी ॲट द सिमिलरली वे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था जी आहे, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचं काय स्तर होता, त्यासोबतच महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेमध्ये किती स्तरावर महाराष्ट्राची पंचायत राज व्यवस्था या ठिकाणी आपण इस्टॅब्लिश केल्याची आपण पाहणार आहोत. सोबत 73वी 74वी घटना दुरुस्ती या ठिकाणी एक्झिस्ट करण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये स्वतःचे असे कायदे कानून होते का, कुठला अधिनियम होता का, ज्या अधिनियमाच्या अंतर्गत या ठिकाणी काय झालेलं आहे हे पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये एक्झिस्ट करण्यात आलेली आहे. या अशा सर्व महत्वाच्या पैलूंना आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हरेज देणार आहेत आणि त्यासोबतच काही महत्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहेत. नमस्कार, मी प्राध्यापक सुषेण आगाव आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्म. नाव आजच्या या सेशनमध्ये आपल्याला जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तसं आपल्याला काय इन कॉम्प्रिहेन्सिव्ह लेवलला आपल्याला कव्हरेज द्यायचं आहे. आजच्या सेशनसाठी तुमच्या सगळ्यांसाठी आजचा असणार हा मोटिवेशनल कोर्स अपने लक्ष्य को ऊंचा रखो और तब तक मत रुको जब तक आप उसे हासिल नहीं कर लेते हैं. क्या मतलब होगा इसका मतलब वही हो गया की आपलं लक्ष्य नेहमी काय असलं पाहिजे, या ठिकाणी अगदी हाय लेवलला असलं पाहिजे आणि त्यासोबतच आपल्याला काय आपलं कष्ट करण्याची तयारी सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नाव आपण आजच्या या सेशनच्या कंटेंट्स कडे जाऊया. आपला हा कंटेंट असणार आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि तिची वाटचाल कशी आहे. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्वतंत्र मराठी बहुभाषिकांचे राज्य म्हणून या ठिकाणी अस्तित्वात आल्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण इनफॅक्ट जिओग्राफीमध्ये पण शिकलेलो आहे. आणि पुढे 1 मे 1960 ला महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वामध्ये आलं आणि लगेच पुन्हा 1960 लाच या ठिकाणी महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आणि मूल्यमापन करण्यासाठी या ठिकाणी एक समिती नेमण्यात आली होती वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली, आणि या समितीने 1962 मध्ये आपला अहवाल दिला. तद्वत त्याच्या आधी 1961 मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम काय झालेला आहे एक्झिस्ट किंवा त्याला इम्प्लिमेंटेशन करण्यात येऊन त्या अधिनियमानुसार महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या कामकाजाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सोबत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्वाची गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगत आहे ती. सोबत काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 73वी 74वी घटना दुरुस्ती लागू होण्याच्या आधी महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की ज्या राज्यानं स्वतःचा अधिनियम तयार करून काय दिले पंचायत राज व्यवस्था. हालाकी तेव्हा त्याला पंचायत राज हा शब्द नव्हता वापरता येत, स्थानिक स्वराज्य संस्था असा शब्द वापरण्यात यायचा. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जे पंचायत राज लागू करणारे, स्थानिक स्वराज्य संस्था लागू करणारं आणि स्वतःचा अधिनियम बनवणारं महाराष्ट्रामध्ये 2 अधिनियम या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं तेव्हाचे बनवले होते. एक मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, लक्षात ठेवा मी तुम्हाला लेक्चरचं काय सांगत आहे या ठिकाणी सारांश सांगत आहे, आपल्याला पुढे काय बघायचं आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचं कामकाज चालायचं आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 या अधिनियमानुसार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं कामकाज चालायचं. मग पुढे
जसा कालावधी लोटला गेला तसतसं महाराष्ट्र सरकारने सुद्धा काही महत्त्वाच्या समित्या या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी समित्याची सुद्धा काय केलेली आहे, या ठिकाणी शिफारस गठीत केल्या आणि समितीने ज्या ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या असणाऱ्या शिफारसी आपण काय केलं तर या ठिकाणी मान्य केल्या आणि त्यानुसारच काय केलं, महाराष्ट्रामध्ये बदल घडला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या वाटचालीमध्ये. कट द पॉइंट. नाव बघा, आजच्या सेशनमध्ये आपल्याला या गोष्टी काय करायच्यात, प्रकर्षाने कव्हर करायच्यात. कोणत्या? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची वाटचाल कशी झालेली आहे, त्या संदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या समित्या. त्यातली अतिशय महत्त्वाची समिती असणं वसंतराव नाईक समिती 1960 ची आहे, लन बोगीरवार समिती आहे 1970 ची आहे, बाबूराव काळे समिती आहे 1980 आणि प्राचार्य पी.बी. पाटील यांची समिती 84 ची आहे. लास्टला निष्कर्ष आणि महत्त्वाचे काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहेत. आपण या ठिकाणी आपल्या लेक्चरला काय करूया, स्टार्ट करूया. बघा, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था कशी एस्टॅब्लिशमेंट झाली किंवा त्या पंचायत राज व्यवस्थेची कशी वाटचाल करण्यात आलेली आहे त्याचा या स्लाइड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, उहापोह करायचा आहे. मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी डिस्कशन मध्ये सांगितलं की वसंतराव नाईक समिती ही महाराष्ट्रामध्ये पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांचा पाया भरण्यासाठी अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचा रोल या समितीने या ठिकाणी प्ले केल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था यांचा पाया भरण्याचं काम, यांना फाउंडेशन देण्याचं काम हे कोणी जर केलं असेल तर त्या कालावधीचे आपले वसंतराव नाईक जे आहेत या महान व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांना मुहूर्त पिढी रोवण्याचं काम केलेलं आहे. अर्थातच त्यासोबतच काही महत्त्वाचे कंटेंट्स आपल्याला बघायचे, तर कंटेंटवर नजर टाकल्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजून येईल. बघूया आपण काय, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीवर आधारित आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा हा काय आहे, कंटेंट आहे. वाचायचं फक्त तेवढंच नाही, वाचायचं त्याच्या पाठीमागचा सुद्धा काय आहे या ठिकाणी आपल्याला अर्थ अभिप्रेत असणं गरजेचं आहे. आणि एमपीएससीला सरळ स्टेटमेंट आणि असर्शन मध्ये किंवा वन लाईनर प्रश्नामध्ये सुद्धा हा प्रश्न अपेक्षित आहे पहिल्या लाईन मध्ये. तो म्हणजे हा, महाराष्ट्रातील पंचायत राज किंवा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीवर आधारित आहे, तर आपल्याला समजणं गरजेचं आहे. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीवर आधारित आहे आणि ही समिती 1960 मध्ये या ठिकाणी गठीत करण्यात आली होती. गॉट द पॉइंट. नाव आपल्याला पुढे जाऊन अजून बघायचं आहे दुसरं कंटेंट. बघा, महाराष्ट्रात 1 मे 1962 पासून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. मगच मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा होता रे, 1958चा. आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 या कायद्यानुसार या कायद्यानुसार महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समितीचं कामकाज चालायचं. अर्थातच या लाईनचा मतलब हा आहे 1 मे 1962 पासून महाराष्ट्रामध्ये 3 लेवलला थ्री लेवलला काय केलेलं आहे, पंचायत राजचं कामकाज सुरू झालेलं आहे. 3 लेवल कसे, 1958चा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आणि 1961चे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम यांना एकत्रित केलं तर 3 स्तरीय काय आहे ही व्यवस्था आपल्याला महाराष्ट्रामध्ये चालताना पाहायला भेटते. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये मंजूर केल्यानुसार महाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची स्थापना झाली आणि अस्तित्वात आल्या. आणि सामान्य जनतेंना या ठिकाणी त्यांचे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्यक्षामध्ये योग घातल्या. या स्लाइड मध्ये आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे, महाराष्ट्रामध्ये पहिली वाटचाल जी सुरू झालेली आहे 1960 म्हणजे जी कमिटी वसंतराव नाईक यांची कमिटीचे रिकमेंडेशन दिले त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, लगभग 2 वर्षाच्या अवधीनुसार 1962 ला या ठिकाणी 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये स्टार्ट झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. हे महत्त्वाचे कंटेंट्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुढे काय सांगतात, पूर्वी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये ग्रामपंचायतीची स्थापना झाली होता. 2012 अधिनियमाचे नाव बदलले आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे करण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था संदर्भात विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आणि त्यापैकी काही महत्त्वाच्या समित्या आपल्याला अशा सांगता येतील. बघा, आपण लास्ट भारतातील पंचायत राज व्यवस्था समिती ज्या महत्त्वाच्या समित्या आणि त्यांचे जे रिकमेंडेशन होते ते रिकमेंडेशन जसे त्या समितीने त्या कालावधीमध्ये दिलेले आहेत, तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या समित्या आहेत, आपल्याला त्या समित्या बघायच्या आहेत. कोणत्या समित्या आहेत बघा. महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची सर्वात पहिली जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात असणारी जी कमिटी आहे ती म्हणजे काय, वसंतराव नाईक समिती आहे. आणि ही समिती एस्टॅब्लिशमेंट झाली 1960 माने तो या ठिकाणी 1960 ला. लक्षात ठेवा, कधीतरी तुम्हाला परीक्षेमध्ये सिक्वेन्स लावा म्हणून येईल.
तुम्हाला सिक्वेन्स लावा म्हणून सुद्धा येईल, म्हणून सुद्धा आपल्याला साल पण लक्षात महत्वाचे ठेवणं गरजेचं आहे. वसंतराव नाईक समिती हे अर्थमंत्री होते तेव्हाची वसंतराव नाईक समिती 1960 ला स्थापन झालेली आहे. नंबर दुसरी समिती बघायची लना बोगीरवार समिती 70 ला, बाबूराव काळे समिती 80 ला आणि प्राचार्य पी बी पाटील समिती 1984 ला. लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. कसं 60, 70, 80 आणि 84 हे ऍज इट इज तुमच्या लक्षात राहील. वसंतराव नाईक 60 ला, लना बोगीरवार म्हटलं की 70 आलं, बाबूराव काळे म्हटलं की 80 आलं आणि पी बी पाटील म्हटलं की या ठिकाणी 1984 आलं. काही गोष्टी लॉजिकली लक्षात राहतात तर काही गोष्टींना पाठांतर करावं लागतं. आपण पुढे जाऊया कंटेंटकडे. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे. अकॉर्डिंग टू कशानुसार? 73वी घटना दुरुस्तीनुसार. लक्षात ठेवा, मी सगळं तुम्हाला कंटेंटचं चीडफाड करून सांगत आहे या ठिकाणी. समजतंय? म्हणजे पंचायत राज जेव्हा कॉन्स्टिट्युशनलाइज झालं, संविधानीकरण आलं आणि 73वी घटना दुरुस्ती जेव्हा कम इनटू एन्फोर्समेंट जेव्हा झाली, त्यानुसार महाराष्ट्र राज्य किती आहे? 9. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी सांगितलं. पहिलं राज्य कोणतं आहे? तर या ठिकाणी राजस्थान. दुसरं राज्य कोणतं आहे? तर या ठिकाणी आंध्र प्रदेश. हे महत्वाचं तुम्हाला लक्षात राहणार आहे. तर त्याच सिक्वेन्सनुसार महाराष्ट्र 9th राज्य आहे. बरोबर आहे. पुढे बघूया. अशोक मेहता समितीच्या धर्तीवर म्हणजेच 1977च्या शिफारसीनुसार द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये कधीच अस्तित्वात आलेली नाहीये. तर कमेंट करून मला तुम्ही सांगा की द्विस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे पहिले 3 राज्य, नंबर 2, नंबर 3 कोणते कोणते? तर पहिलं आहे कर्नाटक, नंबर 2 या ठिकाणी आंध्र प्रदेश आणि नंबर 3 आहे पश्चिम बंगाल. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, सो दिस इज द कंटेंट्स खूप पॉवरफुल आहेत, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट्स आहेत आणि हे तुम्हाला या ठिकाणी खूप 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 मदत करतील. तर या सेशन मधून आपल्याला गोष्ट समजली, आपल्याला हे समजलेलं आहे की वाटचाल कशी झालेली आहे. बरोबर आहे. ग्रामपंचायत अधिनियम महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट होता आणि 1961 नुसार महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं कामकाज या ठिकाणी चालतं आणि इकडे महत्वाच्या समित्या आणि महाराष्ट्राने 73व्या घटना दुरुस्तीला अनुसरून पंचायत समिती अस्तित्वात आली. हे महाराष्ट्र कितवं राज्य आहे? त्या महत्वाच्या कंटेंट्स आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्वाचं असणारी गोष्ट म्हणजे कोणती? तर ही समिती आणि समितीची असणारी फॅक्च्युअल डेटा किंवा समितीची असणारी महत्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. इथपर्यंत आय होप की तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. नाउ माय डिअर ऍस्पिरंट्स, सो फर्स्ट कंटेंट आपल्याला हे बघायचं आहे कोणतं? तर वसंतराव नाईक समिती 1960 ला महाराष्ट्राच्या पंचायत राज व्यवस्थेची मुहूर्त पिढी रवणारी ही पहिली समिती आहे. लक्षात येतं माझं बोलणं तुम्हाला सगळ्यांना? नाव आपल्याला हे बघायचं आहे. फॅक्च्युअल डेटा काय सांगतो बघा. समितीची स्थापना कधी झाली? समितीची 22 जून 1960 ला स्थापना झाली. अध्यक्ष वसंतराव नाईक होते, तेव्हाचे महसूल मंत्री होते आणि त्यांच्या सोबतच इतर सदस्य होते. भगवंतराव गाडे ग्रामविकास मंत्री, बाळासाहेब देसाई शिक्षण मंत्री, मधुकरराव यादी, दिनकरराव राव, SP मोहिते, PJ साळवी आणि हे इतर जे होते हे सनदी अधिकारी होते. फक्त 2 ज्याच्यामध्ये मंत्री होते ते म्हणजे कोण? भगवंतराव गाडे ग्रामविकास मंत्री होते, बाळासाहेब देसाई हे 2 मंत्री होते. बाकीचे सगळे काय होते? सिव्हिल सर्वंट होते. नाव या समितीने आपला अहवाल जो आहे 15 मार्च 1961 ला अहवाल दिला आणि यांनी बघा एकूण 226 या ठिकाणी शिफारसी या ठिकाणी सरकारला केलेल्या जातात. किती शिफारसी येतात? 226 शिफारसी यांनी केलेल्या आहेत. आपण बघूया महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी या 226 पैकी किती शिफारसी या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. नाव महत्वाच्या शिफारी हे बघा, हे वसंतराव नाईक होते. बरोबर. तो पुढे बघा, राज्य शासनाने स्थानिक कार्याबाबतच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं. याचा मतलब काय रे? त्यांची पहिली वहिली आणि महत्वाची जी शिफारस होती ती शिफारस त्यांनी सांगितलेली आहे. जे राज्य सरकार आहे, जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, या स्टेट गव्हर्नमेंटनी काय करायचं माहिती आहे का? लोकल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पातळीवरून स्वतःला मुक्त करायचं. स्थानिक लेवलचा कारभार राज्य सरकारने स्थानिक प्राधिकरणाच्या या ठिकाणी हाताखाली द्यायचा किंवा स्थानिक प्राधिकरणाकडे या ठिकाणी सुपूर्त करायचा आणि स्वतः काय करायचं? या ठिकाणी या जबाबदारीतून मुक्त व्हायचं. पहिलं रिकमेंडेशन या ठिकाणी वसंतराव नाईक समितीने दिलेलं आहे. दुसरं रिकमेंडेशन बघा, यांनी काय सांगितलंय? पंचायत राज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. आता हे कोणी सांगितलेलं आहे? कोणी सांगितले त्रिस्तरीय असावी? स्टार्टिंगला बलवंतराय मेहतानी सांगितलं आणि VT कृष्णमाचारी या समितीने सांगितलं की दोन्ही समित्यानं रिकमेंडेशन असं दिलेलं आहे की भारतातील पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय असावी आणि त्याच धर्तीवर या आपल्या वसंतराव नाईक समितीने सुद्धा सिमिलरली पॅटर्न फॉलो केला आणि त्यांनी सांगितलं काय? 3 टायर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असलं पाहिजे. दुसरी रिकमेंडेशन आहे. तिसरी रिकमेंडेशन बघा, या ठिकाणी पंचायत राज मध्ये सदस्यत्व हे प्रत्यक्ष निवडणुकीने निवडले गेले पाहिजेत. ऍज वी नो, आपल्याला ऑलमोस्ट सगळ्यांना आपण कालच्या समितीमध्ये आपण पाहिलेले थोड्याफार फरकानं ऑलमोस्ट सगळ्यांच्या रिकमेंडेशन सारखेच आहेत.
त्रिस्तरीय व्यवस्थेत जिल्हा परिषद हा महत्वाचा घटक असावा. म्हणजेच काय आहे, वसंतराव नाईक समितीनं जिल्हा परिषदेला महत्वाचं स्थान दिल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. जिल्हा परिषदेमध्ये किमान 40 ते कमाल या ठिकाणी 60 सदस्य असायला गरजेचं आहे. यांनी काय केलेलं आहे, किमान 40 ते कमाल 60 सदस्य असावे हे रिकमेंडेशन केलं आणि आय होप की हे रिकमेंडेशन एक्सेप्ट पण केलेलं आहे. सध्या 25 ते 30 हजार लोकसंख्येचा विकास गटातून एका सदस्याची निवड करण्यात आली. यांनी थोडक्यात काय आहे की एक सदस्य जेव्हा जिल्हा परिषदेचा एक सदस्य जेव्हा निवडून आणायचा तेव्हा 25 ते 30 हजार लोकसंख्येचा एक गट स्थापन करायचा आणि या गटामधून काय करायचं, एक सदस्य निवडून द्यायचा. असे महत्वाचे रिकमेंडेशन या ठिकाणी वसंतराव नाईक समितीने केले. आपण अजून काही त्यांचे महत्वाचे रिकमेंडेशन बघूया. तरी SC ST आणि महिलांच्या संदर्भात एक सदस्य निवडून न आल्यास त्यांचा प्रत्येकी एक सदस्य स्वीकारावा. बघा यांनी अतिशय महत्वाचं आहे, एक्झाम याच्यावर फोकस करते. लक्षात आलं का? त्यांनी काय सांगितलंय, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट आणि फिमेल या गटामधून किंवा या प्रवर्गामधून जर एकही सदस्य जर निवडून नाही आला तर त्याच्यापैकी एक सदस्याला काय करायचं, या ठिकाणी प्रत्येकी एका सदस्याला या ठिकाणी सभासत्व द्यायचं आहे. गट द पॉइंट. पुढे बघूया. जिल्हा परिषदेला एक अध्यक्ष व उपाध्यक्ष असावा. जी सध्या आताची सिच्युएशन आहे तीच. लोकसभा व विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व नसावे हे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. हे आपण पण सांगत आहोत. बरोबर आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नसावा. कलेक्टर असं सांगणार नाही, कलेक्टरला हा अधिकार नाही आहे. तो जरी असला तर मी कलेक्टर, तू कलेक्टर तुझ्या कोर्ट कचेरी, त्या कलेक्टर कचेरीमध्ये, पण जिल्हा परिषद कलेक्टरच्या हस्तक्षेपापासून या ठिकाणी फ्रीली काम करेल. म्हणूनच जिल्हा परिषदेचा स्वतःचा एक IAS ऑफिसर असतो. त्याचं नाव काय आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. त्याला म्हणायचं मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. हे आताच मी तुम्हाला सांगितलं. पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करेल हे बलवंतराय मेहतांनी पण सांगितलेलं आहे. पंचायत समितीच्या निवडून आलेल्या सदस्यातून एका सदस्याची सभापती म्हणून निवड करावी. जे आता ऑलमोस्ट सध्या जे चालू आहे त्यांच्या ह्या काय आहेत, सगळ्या रिकमेंडेशन आहेत. गॉट द पॉइंट. चला आता आपण पुढे जाऊया. त्यानंतर नेक्स्ट वाली जी महत्वाची समिती आहे वसंतराव नाईक समितीने महत्वाचे रिकमेंडेशन म्हणजे काय आहे की त्या समितीने जिल्हा परिषदेला एक मुख्य घटक मांडला आणि या ठिकाणी राज्य सरकारला स्वतःच्या जबाबदाऱ्यातून मुक्त व्हावं लोकल लेवलला. हे महत्वाचं आहे. 226 त्यांनी काय केलं होत्या, या ठिकाणी रिकमेंडेशन दिल्या होत्या. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालंय. नाव लना बोगीरवार समिती आहे. 1970 ला फॅक्च्युअल डेटा बघून घ्या. समितीची स्थापना 2 एप्रिल 1970 ला झालेली आहे. अध्यक्ष लना बोगीरवार होते आणि समितीचे सदस्य जे हे VV मंडलकर होते आणि समितीने अहवाल 71 मध्ये दिलेला आहे. आणि उद्देश काय होता बघा लना बोगीरवार समितीचा, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेतील त्रुटी शोधायच्यात. काय करायचं आता, त्रुटी शोधायची. आता महाराष्ट्राची पंचायत राज व्यवस्था जी ऑलरेडी चालू होती 1962 पासून तर 1970 पर्यंत या 18 वर्षातील या व्यवस्थेमधल्या त्रुटी काय करायच्या, शोधायच्या. आणि त्यांनी काम केलं आणि तब्बल 202 या ठिकाणी काय केल्या, शिफारसी दिलेल्या आहेत. आता आपण बघूया कोणत्या शिफारसी महत्वाच्या आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं त्या शिफारसीचा स्वीकार केलेला आहे का नाही. आता बघूया. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेतील त्रुटी शोधण्यासाठी व त्यावर लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन्स येतात. त्रुटी शोधण्यासाठी व त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे 2 एप्रिल 1970 ला लना बोगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती स्थापन केली आणि महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणून ह्या समितीला ओळखलं जातं. अतिशय महत्वाचा कंटेंट आहे. लना बोगीरवार या समितीला महाराष्ट्रातील पुनर्विलोकन समिती म्हणून या ठिकाणी काय केलं जातं, ओळखलं जातं. हे मात्र या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. बरोबर आहे. सो पुढे कोणत्या शिफारसी, आता शिफारसी आपण या ठिकाणी बघून घेऊया. कोणत्या शिफारसी दिल्या यांनी. जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध विकास ही नवीन समिती स्थापन करावी. बरोबर आहे की ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी दुग्ध विकास व पशुसंवर्धन ही समिती स्थापन करायची. त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला एक सुझाव दिलेला आहे. सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करावा. बरोबर आहे, महत्वाचा आहे. सहकार जो आहे लक्षात, सहकार हा महत्वाचा मुद्दा आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास काय करायचा, या ठिकाणी एम्पॉवरमेंट करायचा आहे. पुढे आश्रमशाळा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित कराव्यात, परंतु त्याचा 100% खर्च मात्र राज्य सरकारने उचलावा. आता या ठिकाणी आश्रमशाळाचा मुद्दा आहे, थोडंसं वेगळं आलं की आपल्या लक्षात राहायला सोपं जातं. आश्रमशाळा काय करायच्या, जिल्हा परिषदेकडे काय करायच्या, या ठिकाणी हस्तांतरित करायच्या, परंतु या हस्तांतराचा किंवा या जिल्हा परिषदेच्या शाळाचा जो खर्च आहे हा खर्च कोणी करायचा, या ठिकाणी राज्य सरकारनेच खर्च करायचा आहे. ही एक महत्वाची काय आहे शिफारस या लना बोगीरवार समितीने केलेली आहे. त्यासोबतच अजून काही महत्वाच्या काय येत आहे, यांच्या काही महत्वाच्या शिफारसी आहेत ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. बघा पुढे पंचायत समिती गट
अ ब क अशी वर्गवारी करावी पंचायत समितीच्या, लक्षात ठेवा. सभापतीच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्य सरपंच समितीची स्थापन करावी. जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघाचे 2 गट करून त्यातून प्रत्येक 1 सदस्याची निवड पंचायत समितीवर करावी. त्यांनी असं सुद्धा सजेशन दिलेलं आहे. ग्रामपंचायत स्थापनेकरता किमान लोकसंख्या 500 असावी. 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये करावे. महत्वाची रिकमेंडेशन आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या या ठिकाणी 10,000 पेक्षा जास्त असेल किंवा 10,000 असेल तेव्हा काय करायचं माहिती आहे का, त्याला काय करायचं, नगर परिषदेची स्थापना करायच्या. न्याय पंचायती रद्द कराव्यात. सरपंचांना मानधन द्यावे. ग्रामपंचायतीच्या वर्षातून किमान 2 बैठका होणे अपेक्षित आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद निर्माण करावे. आता सध्या एमपीएससी मधून हे पद भरलं जातं, लक्षात ठेवा. DY म्हणजे डेप्युटी CEO, लक्षात ठेवा. ओके, ह्या महत्वाच्या आहेत. महत्वाच्या काय आहेत ह्या शिफारसी आहेत. पुढे बघा, ग्रामसेवकासाठी किमान पात्रता, असं पदवी ही पात्रता असावी. ग्रामसेवकासाठी त्यांनी सांगितलंय ग्रामपंचायत संस्थांना, पंचायत राज संस्थांना साधन संपत्ती उपलब्ध करून द्यावी. बरोबर आहे. म्हणजे काय, सोर्सेस किंवा ऍड्स, आपण त्याला काय म्हणतो, ग्रांट्स, मदत महत्वाची आहे. पंचायत राज संस्थांना नियोजनात आवश्यक स्वातंत्र्य असावे. येस, की या ठिकाणी वरच्या म्हणजेच काय आहे, राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. लक्षात येतं तुम्हाला. येस, राज्य सरकारने हस्तक्षेप करता या ठिकाणी कामा नाही. प्रत्येक जिल्ह्यासाठी कृषी उद्योग महामंडळाची स्थापना करावी, ही एक रिकमेंडेशन दिलेलं आहे. स्थानिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या राज्याकडील योजना जिल्हा परिषदेकडे काय करायच्यात, हस्तांतरित करायच्यात. आणि शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कामाची यादी करून त्यासाठी वित्तीय तरतुदी करणं गरजेचं आहे. असं नाही चालणार आहे की राज्य सरकार सांगेल बाबा हे काम करायचे. अब काम करायचं आहे तर काम करण्यासाठी पैसा तर पाहिजे. नाही तर राज्य सरकार बोलेल हा एवढे हातभर लिस्ट आली आणि तुम्हाला एवढे काम करायचे. अबे काम करायचे पण आम्ही कसं करणार काम करण्यासाठी पैसा पाहिजे की नाही, आणि बिना पैशाचं काम थोडं ना होणार आहे ना. ग्रामपंचायतीमध्ये जर काही महत्वाचे प्रकल्प जर या ठिकाणी करायचे असतील तर त्याला पैसा पाहिजे की नाही. नाही तर उठून सुटून सांगायचं काम करा आहे ना. सरकारने आता आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं काय की काही महत्वाच्या समस्या ग्रामपंचायतीला फेस करतात. ते म्हणजे केंद्र सरकार काय करतं या ठिकाणी चोरासारखं या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थांना काय करत नाहीये, व्यवस्थित अनुदान देत नाही. आणि दिस इज द बिगेस्ट प्रॉब्लेम आहे ना. तसं इथे आहे, काम करा, यादी पाठवा, परंतु त्यासोबतच काय करायचंय, तुम्हाला पैसे आणि एड आर्थिक सोर्स तो सुद्धा देणं गरजेचं आहे. शासनाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाची यादी करून त्यासाठी वित्तीय तरतूद करावी आहे ना. फक्त यादी करून चालले का माय फ्रेंड्स? नो. सो यादीसोबत तुम्हाला पैसे सुद्धा ट्रान्सफर करायचे. जिल्ह्यावर नियोजन व मूल्यमापन समितीची स्थापना करण्यात यावी. आता बघा या ठिकाणी लना बोगेवर खूप महत्वाची समिती आहे, लक्षात आलं का. भारताच्या पातळीवर जशी गाडगिळ महत्वाची समिती आहे तशी महाराष्ट्रामध्ये लना बोगीरवार ही अतिशय महत्वाची समिती आहे. बिकॉज याचे रिकमेंडेशन ऑलमोस्ट रित्या आपल्याला स्वीकारताना पाहायला भेटतात. कोणते आहेत बघा. पंचायत समितीची वर्गवारी अ ब क अशी करावी, ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आहे. बरोबर आहे. त्यासोबतच पुन्हा या ठिकाणी सरपंचाला मानधन द्यावं, ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आहे. ग्रामपंचायत वर्षात 2 बैठका व्हाव्यात. म्हणजेच ग्रामपंचायत म्हणजेच काय या ठिकाणी ग्रामसभेच्या बैठका व्हाव्यात. बरोबर आहे. ते सुद्धा ऍज इट इज आता सध्या चालू आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी असावा. आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचं काम कोण असतं माहिती तुम्हाला? सचिव असतो. चुकून सुद्धा लिहायचं नाहीये. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो. अतिशय चुकीचं विधान आहे. जिल्हा परिषदेचा सचिव जो असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि तो पदसिद्ध असतो, लक्षात ठेवा. ते काही चेंज होत नाही. जो उपमुख्य कार्यकारी अधिकारी असेल तो जिल्हा परिषद काय असतो, पदसिद्ध सचिव असतो. ते सुद्धा आताची एक रिकमेंडेशन आहे. ही एक महत्वाची रिकमेंडेशन आहे, पदवी असावी. बरोबर आहे. त्यासोबतच पुन्हा अजून एक्झामच्या अँगलने जर आपण या ठिकाणी जर पाहिलं ही जिल्हावार मूल्यमापन समितीने म्हणून कार्य केलेलं आहे. अशी ही लना बोगीरवार समिती अतिशय महाराष्ट्राच्या संदर्भात महत्वाची आहे. गट द पॉइंट. आता आपण पुढे जाऊया. बघा लना बोगीरवार समितीने आता काही महत्वाचे निरीक्षण नोंदले आहेत. निरीक्षण जे आहेत या समितीने नोंदले आहेत. काय निरीक्षण नोंदले आपण? निरीक्षणावर या ठिकाणी स्टेटमेंट दिलं जातं आणि तुम्हाला सांगितलं जाईल सांगा हे स्टेटमेंट कुणाचं आहे, ते स्टेटमेंट कुणाचं आहे. मग या समितीने काही महाराष्ट्राच्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये काही निरीक्षण नोंदवली आणि निरीक्षण नोंदवून त्यांनी सांगितलं की बाबा की पंचायत राज हा मोठा प्रॉब्लेम नाहीये, एक्झिक्युशन मोठा प्रॉब्लेम आहे. आता बघूया. पंचायत राज व्यवस्थेत दोष नसून त्याच्या अंमलबजावणीमध्ये मोठे दोष आहेत. आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे ग्रामीण भागाचा टच सगळ्या मुलांना आहे. आपण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांच्या योजनाचे फलक या ठिकाणी आपल्याला लावलेले पाहायला भेटतात. परंतु त्या योजना प्रत्यक्षात येतात का? तर प्रत्यक्षामध्ये म्हणजे इट मे बी
नसतील येत, है ना, नसतील येत, बरोबर आहे. सो त्यांनी एक स्टेटमेंट वापरले, स्टेटमेंट महत्वाचं आहे, बोगीरवार समितीचे काय स्टेटमेंट आहे, पंचायत राज व्यवस्थेत दोष नसून त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय दोष आहे असं प्रतिपादन लना बोगीरवार यांनी केलेलं आहे, बरोबर आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेच्या मूल्यमापनासाठी बोगीरवार समितीचे कार्य मी मग तुम्हाला सांगितलेलं आहे अतिशय महत्वाचे आहेत आणि समितीच्या शिफारसी महाराष्ट्र शासनाने बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत. म्हणून इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, ही समिती जी आहे, कमिटी जी आहे, ही अभ्यासणं अतिशय महत्वाची आहे. केंद्रामध्ये गाडगीळ, अशोक मेहता, बलवंतराय मेहता ह्या समित्या 3 महत्वाच्या जशा आहेत तशा महाराष्ट्रामध्ये ही लना बोगीरवार सुद्धा महत्वाची समिती आहे आणि एक्झामच्या अँगलनं तर आहेच आहे, लक्षात ठेवा. क्लिअर? नाव पुढे नेक्स्ट वाली समिती आहे गौरव काळे समिती 1980 ची. आता आपण कुठपर्यंत पोहोचलो आहे, आपण 1962 पासून तर आपण या ठिकाणी 1980 पर्यंत या ठिकाणी महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचा वाटचाल या ठिकाणी करत करत आता आपण आलेलो आहे आणि आपण बघत आहे तिसरी समिती. आपण कोणती समिती बघत आहे? कोणती समिती बघत आहे? आपण तिसरी समिती बघत आहे, 3rd नंबरची. कशा संदर्भात आपण समिती बघतोय या तुम्हाला आठवणं गरजेचं आहे, झोपायचं नाही. आपण महाराष्ट्रातील पंचायत राज समितीची वाटचाल बघत आहेत आणि त्या वाटचालीमध्ये 1960 ची पहिली, 1970 ची दुसरी आणि 1980 ची तिसरी कमिटी आहे. तिचं नाव आहे काय? गौरव काळे समिती. चला आता आपण हिचं बघूया काय चाललंय, त्या समितीने काय रिकमेंडेशन दिले तर महत्वाचं बघा. जिल्हा परिषद मिळत असलेल्या वन मुद्रांक आणि शुल्क अनुदानात वाढ करण्यात यावी. बघा खूप महत्वाचं आहे, मी तुम्हाला मग सांगितलंय भाई, तुम्हाला कामं जर द्यायची असतील जिल्हा परिषदेकडे तर तुम्हाला जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान द्यावं लागेल आणि त्यासोबत तिला कर आकारण्याचा अधिकार सुद्धा द्यावे लागेल. म्हणून यांनी सांगितलं काय, वन मुद्रांक आणि शुल्क अनुदानात वाढ करण्यात यावी. हे कोणाचं आहे? या ठिकाणी वसंतराव काळे समितीचं आहे. स्थानिक उपकरात वाढ करण्याची परवानगी जिल्हा परिषद देण्यात यावी. भाई अधिकार पाहिजे की नाही कर आकारण्याचे, है ना. पुढे ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा जास्त ग्रामपंचायत कारभार देऊ नये, है ना. ग्रामसेवक तुला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का कसा असतो ग्रामसेवक गावाकडे, है ना. सगळ्यांना माहिती आहे ना ग्रामसेवक. ग्रामसेवकाला बरा मोठा अधिकारी मानतात. तलाठी काका आले. काय आले? तलाठी काका. ग्रामसेवकाला काय म्हणतात आय थिंक त्या गावाच्या पातळीवर ग्रामसेवकाला ग्रामसेवकच म्हणतात, पण तलाठी काका आले, है ना. तर ते तलाठी काका है ना, दे 7/12, घे 7/12, दे पैसे, है ना, असा सगळा प्रकार आहे. एनिवेज, तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की एक ग्रामसेवक जो आहे, एक ग्रामसेवक आहे, या एका ग्रामसेवकाला 2 पेक्षा जास्त ग्रामपंचायती असता कामा नये. पदाधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. जिल्हा परिषदेकडे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम सोपवा, म्हणजे काय, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्रोग्राम सगळ्यांनी ऐकला असेल. जिल्हा परिषदेकडे द्यायचा तो, लक्षात आलं का? कारण जिल्हा परिषद हा स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा गट आहे. कुष्ठरोग नियंत्रण, हिवताप निर्मूलन, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हे जिल्हा परिषदेकडे आहे. हे जे काही महत्त्वाचे आजार आहेत त्या आजारांचं निर्मूलन करण्याची जबाबदारी कोणाकडे असली पाहिजे? तर या ठिकाणी या जिल्हा परिषदेकडे ही जबाबदारी असणं गरजेचं आहे. समजतंय माझं बोलणं तुम्हाला? येस, हे काही रिकमेंडेशन आहेत, राईट. आणि पुढे बघूया. महाराष्ट्र शासनाने 19 ऑक्टोबर 1980 ला हे तत्कालीन ग्रामविकास मंत्री भाऊराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना केली आणि त्यांनी हे काय केलं तर महत्त्वाच्या रिकमेंडेशन दिलेल्या आहेत. नाव पुढे अजून काही महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आणि 4th वाली जी कमिटी आहे कोणती आहे? प्राचार्य पी.बी. पाटील समिती 1984 ची आहे. आता हे पाटील जे होते यांची समिती काय बाबा, है ना, शेवटी कशासाठी महत्वाची आहे, है ना. आणि तिकडे जी होती भारतामध्ये जी समिती होती ती कोणती? 1986 ला गाडगीळ समिती स्थापन केली होती. थोडंसं कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवा ताकि तुम्हाला समजून येईल. बघूया स्थापना कधी झाली तर 18 जून 1984 ला स्थापना झालेली आहे. या ठिकाणी प्राचार्य बी.बी. पाटील यांचे काय होते? अध्यक्ष होते. सदस्य 8 होते. अहवाल जून 1986 ला दिला आणि 158 रिकमेंडेशन दिलेले. तर या रिकमेंडेशन पैकी आपण बघूया अजून महत्त्वाचे काय रिकमेंडेशन आहेत. ही एक पुनर्विलोकन समिती म्हणून याची स्थापना करण्यात आलेली होती आणि महाराष्ट्र पंचायत राज संस्थांना व्यापक आर्थिक अधिकार द्यावेत. येस, आता पुढे काय झालं बघा, आपण जसं पुढे चाललोय तसं यांचा एक कौल चेंज झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं की ग्रामपंचायती आणि पंचायत राज व्यवस्थेला स्वयंपूर्ण करण्यासाठी आर्थिक सोर्स यांना देणं गरजेचं आहे. आर्थिक सोर्स जर तुम्ही दिले नाहीये किंवा त्यांना एड किंवा त्यांना काय म्हणतो आपण अनुदान जर दिले नाहीये तर या ठिकाणी ह्या संस्था व्यवस्थित काम करणार नाही आहेत. पुढे
पंचायत राजमधील संस्थांमध्ये अधिकाराची विभागणी करून त्यांना स्पष्ट उल्लेखित अधिनियमित करावा. म्हणजेच काय बाबा, पंचायत समितीने बोललं नाही पाहिजे की हा माझा अधिकार आहे, जिल्हा परिषदेने बोललं नाही पाहिजे की सर्वच माझा अधिकार आहे. हे जे संस्था आहेत पंचायत राज संस्थांमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि पुढे काय जिल्हा परिषद यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार क्रिस्टल क्लिअर मध्ये काय केले विभागून देणं गरजेचं आहे. पंचायत राज संस्थांची पुनर्रचना करण्यात यावी. आता बघा 1960 पासून म्हणजे 1962 पासून तर 1980 पर्यंत या कालावधीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये काय करायचं आहे, याची पुनर्रचना करायची, कालानुसार याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. म्हणून ग्रामपंचायत 2000 लोकांकरिता, विकास गट 1 लाख लोकांकरिता आणि जिल्हा परिषद 15 ते 20 लाख लोकांकरिता हे काय स्थापन करण्यात यावे हे लक्षात ठेवा. काय सांगितलंय, 2000 लोकांसाठी या ठिकाणी ग्रामपंचायत, 1 लाख लोकांसाठी या ठिकाणी विकास गट म्हणजे तो पंचायत समिती, 15 ते 20 लाख लोकांसाठी एक जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात यावी. हे काळे समितीने काय केलं या ठिकाणी, सॉरी पाटील समितीने काय केलं हे रिकमेंडेशन दिलेले आहेत. मी तुम्हाला शेवटी सांगेल, अर्थात सगळ्या करून ठेवायच्याच आहेत, परंतु काही महत्वाचे जे आहेत ते आपल्याला आता पुन्हा एकदा बघायचे. अजून बघा महत्वाच्या समित्यांची रिकमेंडेशन काय आहेत. पंचायत अधिनियमाचे म्हणजे मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद कायदा, पंचायत समिती कायदा 1961 एकत्रीकरण करावे. बरोबर आहे. मगच आपण सांगितलंय 58चा आणि 61चा दोघांना एकत्रीकरण करून त्रिस्तरीय राज्य व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात यावी. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. पुढे जिल्हा नियोजन विकास मंडळाचे नाव बदलून ते जिल्हा विकास नियोजन आणि मूल्यमापन करावे. हे एक महत्वाची कमिटी आहे. स्थानिक शासन सेवेची निर्मिती करण्यात यावी. येस, लोकल सेल्फ सर्व्हिस जी आहे ती राज्य स्तरावर स्वतंत्र निवडणूक आयोग यंत्रणेची स्थापना करावी. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. राज्य निवडणूक आयोग याची पण स्थापना करावी, त्या पण समितीने सांगितलंय. गाव पातळीवर ग्रामसभा व पंचायत समिती यांना जास्त अधिकार द्यावेत. महसुली कार्यक्रम पंचायतीकडे सोपवावेत आणि सरपंचाची निवड थेट जनतेमधून करावी. बरोबर आहे. 14च्या नंतर महाराष्ट्रामध्ये झालं होतं, पुन्हा रद्द करण्यात आलं. बरोबर आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी. ही रिकमेंडेशन कोणी दिलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्राचार्य पी पाटील या समितीनं हे रिकमेंडेशन दिल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा पदसिद्ध सदस्य असावेत. हे पण रिकमेंडेशन या ठिकाणी या प्राचार्य पाटील कमिटीने दिलेले आहेत. नगर परिषदेचे अध्यक्ष हे जिल्हा परिषद सहयोगी सदस्य असावेत. जिल्हा परिषद पदाधिकारी विरुद्ध अविश्वासाचा ठराव नामंजूर झाल्यानंतर 1 वर्ष अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. सध्या हे सुद्धा या ठिकाणी यांचं रिकमेंडेशन सध्या अस्तित्वामध्ये आहे. सरपंचांना मानधनाऐवजी वार्षिक अतिथी भत्ता द्यावा. जिल्हा परिषदेमध्ये सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण असावे. SC ST यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे आणि जिल्हा परिषदेमधील 1/4 जागा महिलांसाठी काय कराव्यात या ठिकाणी राखीव असाव्या. हे पी पाटील समितीने किती सांगितलंय, 1/4 सीट्स जे आहेत रिझर्व्ह फॉर वुमेन असावे. हे काही महत्वाचे रिकमेंडेशन या ठिकाणी या पी पाटील समितीने सांगताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेची वाटचालीमध्ये 4 महत्वाच्या कमिटी आहेत आणि ह्या 4 महत्वाच्या कमिट्या इस्टॅब्लिशमेंट आणि त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या शिफारसी आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. याच्यासाठी वेगळा काहीच अप्रोच नाही आहे, त्याला तुम्हाला बार वाचावं लागणार आहे. पहिली कमिटी आणि दुसरी कमिटी जी आहे बोगीरवार कमिटी मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित करून ठेवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. लक्षात आलं का? नाव महाराष्ट्र पंचायत समिती आणि पंचायत राज जे आहे याचे काही महत्वाचे आपण या ठिकाणी वैशिष्ट्य बघून घेऊया. कोणते वैशिष्ट्य आहेत बघा. फर्स्ट सायलेंट फीचर्स इज महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 हा मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना लागू नाही. लक्षात ठेवा तुम्ही. आज घडीला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. बरोबर आहे की नाही? किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. देर आर 36 डिस्ट्रिक्ट, परंतु जिल्हा परिषद मात्र फक्त 34 आहेत. बरोबर आहे. आपण आता पाहिले काय, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात यावी, परंतु या ठिकाणी 2 जिल्हे असे आहेत, ते म्हणजे कोणते, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. हे पूर्णपणे नागरी लोकवस्ती असल्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषद स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्यामध्ये नाव. सेकंड वैशिष्ट्य आपण बघूया. स्वतःचा कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलेच राज्य आहे. मग मी तुम्हाला सांगितलं 73वी घटना दुरुस्ती होऊन कॉन्स्टिट्युशनलायझेशन येईपर्यंत भारतामध्ये फक्त समित्या चालू होत्या, है ना. समित्यांनी रिकमेंडेशन द्यायचे, तसं करायचं, मग सरकार बदलले की त्या पुन्हा बदलायच्या. परंतु महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की स्वतःचा कायदा करून 73वी घटना दुरुस्ती लागू होण्याच्या आधी स्वतःचा कायदा करून पंचायत राज व्यवस्था स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. थोडासा बेसिक फरक आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि इतर राज्यातील जिल्हा परिषद तुलनेत अधिक अधिकार आहेत. एक्झॅक्टली हे खूप महत्वाचं आहे. म्हणून महाराष्ट्राकडे बघताना विकसित राज्य म्हणून बघितलं जातं, बिकॉज महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेला इतर राज्यांच्या तुलनेत जास्त अधिकार आहेत. पुढे जिल्हा हा नियोजन व विकासाचा महत्वाचा घटक मानण्यात येईल किंवा मानण्यात आला, हेही महत्वाचं आहे. म्हणून आपल्याकडे काय जिल्हा नियोजन समिती आणि ह्या जिल्हा नियोजन समिती आमदार पालकमंत्र्यांच्या अंडर आपण या ठिकाणी कामकाज करताना आपण पाहतो. लोकसभा विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषद प्रतिनिधित्व नाकारलेले आहे. हे एक महत्वाची गोष्ट आहे, नाहीतर यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झाला असता. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेवर देखरेख ठेवता, परंतु पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करीत नाही. इतर राज्यात मात्र जिल्हाधिकारी म्हणतो कलेक्टर मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप करताना आपल्याला पाहायला भेटतो. हे एक महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार चालतो आज सुद्धा, बरोबर आहे. हे अतिशय महत्वाचे असणारे हे काय आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचे काय आहेत वैशिष्ट्य आहेत. नाव लास्टला आपल्याला हे बघायचं आहे की आपण जो सेशन कंडक्ट केलेला आहे, आपण जे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेची जी वाटचाल बघितलेली आहे, ह्या वाटचालीचे निष्कर्ष काय काढता येतो बघा. महाराष्ट्र हे पंचायत राज संस्थांच्या बाबतीत विकसित राज्य आहे. देशात पंचायत राज व्यवस्था सुरू होण्याच्या आधी महाराष्ट्र राज्याने स्वतःचा कायदा करून पंचायत राज व्यवस्था सुरू केलेली आहे. महत्वाचं आहे, महाराष्ट्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी वेळोवेळी विविध समित्या आणि अभ्यासगट स्थापन केलेले आहेत. आणि निश्चितच महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी पंचायत राज व्यवस्था हा मोठा हातभार लावत आहेत. बघा, अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, अतिशय महत्वाचे असे कंटेंट्स आहेत, जे कंटेंट्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. फक्त परीक्षेसाठी नको, लक्षात ठेवा, आपल्याला फक्त परीक्षेसाठीच नको, तर आपल्याला या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, तो वस्तुस्थिती आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये भलं तरतुदीनुसार किंवा अधिनियमानुसार जरी सारखेच असलं तरी बेसिक लेवलला डिफरन्स आहे आणि महाराष्ट्रामध्ये या संस्थांना अधिकार मात्र जास्त आहे. त्यासोबतच महाराष्ट्र हे विकसित राष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्र सरकार जे आहे, भलं केंद्राने जरी या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थांना जरी या ठिकाणी अनुदानामध्ये कटौती केली असते तरी महाराष्ट्र सरकार जे आहे हे अनुदानामध्ये कटौती करत नाही आहे, भरभरून निधी उपलब्ध करून देतं. म्हणून जिल्हा परिषद या संस्थाला किंवा जिल्हा परिषद ही जी ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गन जे आहे, या ऑर्गनला अतिशय महत्व प्राप्त झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तुम्हाला माहिती आहे, ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या विविध 9 समिती असतात, त्या 9 समितीच्या माध्यमातून प्रत्येक सेक्टरला या ठिकाणी मजबूतीकरण आणि सशक्तीकरण करण्याचं कार्य या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं जातं. एव्हाना अर्थातच पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून मी तुम्हाला कालच्या एका लेक्चरमध्ये या ठिकाणी सांगितलं होतं, पंचायत राज व्यवस्था ह्या लोकशाहीच्या पाठशाला आहेत. हे उगाच नाही म्हटलेलं आहे, त्याच्या पाठीमागं मोठं कारण आहे. पंचायत राज व्यवस्थेला लोकशाहीच्या पाठशाला हे याच्यामुळे म्हटलेलं आहे की लोकशाहीचे जे धडे आहेत पंचायत राजला लोकांना त्या स्थानिक पातळीवर देण्याचं कार्य या पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून चाललं जातं. आणि अशा हा प्रगत महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था ही अतिशय भारतात अस्तित्वात येण्याच्या आधीपासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होती. आणि म्हणून महाराष्ट्राचे ग्रामीण भाग ॲज वेल ॲज शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विकास झाल्याचा आपल्याला पाहायला भेटतो. राजकारणाचा बाब जरी आपण बाजूला सोडली तरी सुद्धा आपल्याला हे नक्कीच दिसून येतं गेल्या 70-77 वर्ष, म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर, महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून लगभग आपल्याला समजून येतं की खरंच कमिटीच्या या शिफारसीनुसार आणि सरकारनं पंचायत राज व्यवस्थेवर दिलेली जबाबदारी आहे ती एकदम चोखपणे या संस्थांनी या ठिकाणी पार पाडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक आहे. जिल्हा परिषद जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी एक आहे अपेक्स बॉडी आहे. आणि ही अपेक्स बॉडी त्याच्या अधीनस्थ असणाऱ्या पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना मार्गदर्शनाबरोबरच निधी देण्याचं काम करते, गाईडलाईन देण्याचं काम करते, टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्याचं काम करते. आणि त्याच आकारानं त्याच पद्धतीनं पंचायत समिती सुद्धा व्यवस्थित काम करण्याचं आपल्याला पाहायला भेटतं. नो डाऊट प्रत्येक ठिकाणी थोड्याफार विक्स अँड वेक्सेस असणारच आहेत. तसे आपल्या सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण करतील याची काही गॅरंटी नाही. पण मला तुम्हाला सांगायला एक गोष्ट नक्की आवडेल, दिल्लीमध्ये जे लोकशाहीचं मॉडेल चालतं पार्लमेंटमध्ये, तेच लोकशाहीचं मॉडेल या ठिकाणी लोकल लेवलला चालवण्याचं आणि यशस्वीपणे चालवून लोकांना लोकशाहीचे धडे देण्याचं जे काम आहे हे या पंचायत राज व्यवस्थेनं गेल्या 1961-62 पासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करताना आपल्याला पाहायला भेटतं. अर्थातच एवढ्या लेक्चरनं याची समाप्ती होणार नाही आहे, पण आपल्याला या ठिकाणी एक्झामच्या अँगलनं आपण या ठिकाणी विचार करायचा आहे. अर्थातच मी तुम्हाला हे सांगेल
की पुढचे जे ऑर्गन्स आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, हे आपल्याला एक 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 संस्था करून याचा मोठा मोठा एक लेक्चर बनवायचा आहे. बिकॉज का की उद्या तुमच्यातले काही अधिकारी या ठिकाणी BDO होणार आहेत, या ठिकाणी तुमच्यातले काही अधिकारी डेप्युटी CEO होणार आहेत, या ठिकाणी काही तहसीलदार होणार आहेत. बरोबर आहे, तुम्हाला या पंचायत राज व्यवस्थेमध्ये काम करायचं आहे. लक्षात आलं का? म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याच्या आधी आणि आपल्या गावामध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायत आणि सचिव, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक असतो, ते लोक व्यवस्थित काम करतायत की नाही हे समजून घ्यायचं जर असेल तर त्याच्या आधी तुम्हाला पंचायत राज व्यवस्था समजून घ्यावी लागेल. ग्रामसेवकाचं काम काय आहे, त्यानंतर तलाठ्याचं काम काय आहे, हे लोक व्यवस्थित काम करतायत का, लोकांचे सेवक आहेत, यांच्या माध्यमातून व्यवस्थित सेवा होते का, हे सगळं तुम्हाला इतंभूत समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था इन महाराष्ट्र हे मात्र समजून घ्यावं लागेल. आणि आपण ते सुरू करणार आहेत नंतरच्या 2 लेक्चरच्या नंतर. आता आपल्याला काय करायचं आहे, 73वी घटना दुरुस्तीचं एक लेक्चर, 74व्या घटना दुरुस्तीचे एक लेक्चर स्वतंत्रपणे या ठिकाणी काय करायचं आहे, रेकॉर्ड करून तुमच्या सेवेसाठी द्यायचं आहे. आणि मग त्यानंतर आपण स्टार्ट करणार जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, त्याचे ते 3 लेक्चर. त्यानंतर मग आपण स्थानिक स्वराज्य संस्था, कुठली शहरी भागातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत, असं मिळून ग्रामपंचायतीला, आणि असं मिळून या टॉपिकवर येणारे तुमचे 2 प्रश्न जे आहेत, म्हणजे 4 मार्क जे आहेत, याला आपण आउट ऑफ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या अँगलने मी प्रत्येक एक लेक्चर जे आहे सुटसुटीत बनवण्याचं या ठिकाणी काम करत आहे. आय होप तुम्हाला महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेची वाटचाल आणि एकंदरीतच या समितीने दिलेले जे काही रिकमेंडेशन आहेत, हे रिकमेंडेशन या ठिकाणी पूर्णपणे समजले असतील. मला तुम्हाला जो विद्यार्थी म्हणून सांगायचं आहे की याच्यामध्ये समजण्यासारखं काहीच नाही आहे, संकल्पनात्मक भाग नाही आहे, इथे फक्त काय आहे, फॅक्च्युअल डेटा आहे. आणि तो फॅक्च्युअल डेटा तुम्हाला बार बार रिवाइज करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. लवकरच आपण नेक्स्ट 3रं जे लेक्चर आहे, 3रं आणि 4थं लेक्चर जे आहे ते म्हणजे कोणता, 3रं लेक्चर असणार आहे पेसा कायदा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि MPSCचा पेसा कायद्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न असतात. आपण नंतरचं लेक्चर पेसा कायदा घेऊया, त्यानंतर आपण 73 आणि 74वी घटना दुरुस्ती घेऊया, आणि मग आपण या पंचायत राज व्यवस्थेतील असणारे एक संस्थेकडे जाऊया. आय विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही असंच अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.